पण एक विशेष मी आपल्याला सांगू इच्छितो. आज मी 2 जणांशी बोललो. एक आहे म्हणजे योद्धा कसा असतो, हे जे काही संकट आहे असं कोणी समजू नये की कोणाला ह्याची लागण झाली म्हणजे संपलंच. नाही, संपत बिंपत काही नाहीये. एक हिंमत असली, जिद्द असली तर त्याच्यावर आपण मात करू शकतो. आणि मी 2 जणांशी आज बोललो. एक आहे एक चिमुकला योद्धा तनिष्क मोरे. 6 महिन्याचं बाळ आहे. त्या बाळाच्या आईसोबत मी आज बोललो. 6 महिन्याच्या बाळाने कोरोनाला हरवलेलं आहे. टीव्हीवरती सुद्धा आपण ही बातमी पाहिली असाल. म्हणजे साधं 6 महिन्याचं बाळ ही लढाई जिंकू शकतं, कोरोनावरती मात करू शकतं. आणि हे 6 महिन्याच्या बाळाच्या आईबरोबर बोलल्यानंतर मी एका 83 वर्षाच्या आजीकडे फोन केला. कारण त्या सुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावातून बऱ्या होऊन घरी गेलेल्या आहेत. म्हणजे 6 महिने ते 83 वर्ष कोरोनावरती मात करता येते. नव्हे त्यांनी ती करून दाखवलेली आहे. आणि ही लढाई अधिक प्रखरपणे लढण्यासाठी काल मी आणखीन एक गोष्ट केलेली आहे. आपल्या सरकारने आणखीन एक गोष्ट केलेली आहे. ती म्हणजे डॉक्टरांचा एक टास्क फोर्स आपण तयार केलेला आहे. डॉक्टर संजय ओक, आपल्याला कल्पना आहे, उदवाडिया जे आहेत त्यांच्यासोबत आणखीन सर्व डॉक्टर व्यवसायातले विविध क्षेत्रातले, म्हणजे कोण हार्ट स्पेशलिस्ट आहे, कोण किडनी विषयक तज्ज्ञ आहे, कोण आणखीन कशातला तज्ज्ञ आहे, अशा या सर्व तज्ज्ञ लोकांची एक टीम ही आपण टास्क फोर्स म्हणून कालपासून त्यांना आपण काम करायला सुरुवात दिलेली आहे. हे काय करणार, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक साधारणतः गाईडलाईन काय असावी, ट्रीटमेंटची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असायला पाहिजे, आपण काय करू शकतो, काय वेगळेपणाने आपण याच्यात वेगळेपणाने आणखीन लोकांना कसं बरू करू शकतो, त्याच्याबद्दल ही संपूर्ण टीम आता आपल्या जी आरोग्य सेवा आहे त्यांना मार्गदर्शन करते आहे. मग याच्यामध्ये डॉक्टर ओकांबरोबर आपले काही खाजगी क्षेत्रातले डॉक्टर्स आहेत, जसं मी उदवाडियाजींचं नाव घेतलं, महापालिकेतले काही डॉक्टर्स आहेत, सरकारी काही डॉक्टर्स आहेत, जे कोणी आपल्या या राज्यामधले तज्ज्ञ आहेत त्या सगळ्यांना आपण त्याच्यात सामावून घेतलेलं आहे. आणि एक सुंदर काम आता ह्या टीमने सुरू केलेलं आहे. काल पहिली बैठक त्यांच्यासोबत माझी झाली. कुठे कुठे काय काय करू शकतो मी आपल्याला कल्पना दिलेली आहे की मुंबईसह संपूर्ण राज्यात कोविड आणि नॉन कोविड अशी एक विभागणी आपण करतोय हॉस्पिटलची, की कोविड झालेले पेशंट कुठे न्यायचे, ज्यांना कोविड नाही आहे पण जे नेहमीचे त्यांचे काही आजार विकार जे काही असतील ते कुठे न्यायचे, त्यांच्यासाठी ही विभागणी करतोय. कोविड हॉस्पिटलमध्ये सर्व, म्हणजे मग डायलिसिस असेल, ज्यांना कार्डियक प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी असेल, मधुमेह असेल त्यांच्यासाठी असेल, असे सगळे हे तज्ज्ञ तिकडे त्यांना उपचार करण्यासाठी सिद्ध असतील. ही एक आपण नवीन पाऊल टाकलेलं आहे. म्हणजे एक एक गोष्टी आपण पावलं पुढे टाकत चाललेलो आहोत, नक्कीच टाकतो आहोत.